केंद्रातील व राज्यातील राजकीय नेत्यांची कोल्हारमध्ये गाढवावरून धिंड काढली। कोल्हार गावात पुढाऱ्यांना प्रवेश बंदी। गावात आल्यास गाढवावरून धिंड काढणार। कोल्हारमध्ये कॅन्डल मार्चला उच्चांकी गर्दी। कोल्हार भगवतीपूरमध्ये साखळी उपोषण सुरू। अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील कोल्हार येथे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शविण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी केंद्रातील व राज्यातील नेत्यांचे फोटो गाढवाच्या गळ्यात पाठीवर लावून धिंड काढण्यात आली आहे। गावामध्ये पुढाऱ्यांना प्रवेश बंदी केली असून पुढारी गावामध्ये आल्यास त्या पुढाऱ्यांची गावावरून धिंड काढण्यात येईल असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला। कॅन्डल मार्चला गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सहभागी झाल्यानं उच्चांकी गर्दी झाली होती। कोल्हार येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं मराठा आरक्षणासाठी राजकीय पुढारी कोणतीही भूमिका घेत नसल्यानं केंद्रातील आणि राज्यातील राजकीय नेते नारायण राणे, छगन भुजबळ, रामदास कदम, ॲडव्होकेट गुणवंत सदावर्ते आदी छायाचित्र गाढवाच्या गळ्यामध्ये बांधण्यात आले, तर पाठीवर नेत्यांचा फोटो त्याखाली केलेली चूक असा मजकूर लावून गाढवे गावामध्ये सोडून धिंड काढण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे। मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुढाऱ्यांना कोल्हार गावामध्ये प्रवेश बंदी करण्यात आली। या गावात पुढारी आल्यास गाढवावरून धिंड काढण्यात येईल त्या संदर्भातील फ्लेक्स बोर्ड चौकामध्ये झळकविण्यात आले, तर असा इशाराही सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला। सकल मराठा समाजाच्या वतीनं श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून साखळी उपोषण सुरू करण्यात आलं। 50 ते 60 कार्यकर्ते उपोषणास बसले आहे। सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला आहे। कोल्हार येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॅन्डल मार्च आयोजित केला होता। कॅन्डल मार्च मध्ये गावातील लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सहभागी झाल्यानं उच्चांकी गर्दी झाली होती। कॅन्डल मार्च म्हणजे एक टेलर आहे। आंदोलन अधिक तीव्र झाल्यास किती गर्दी जमू शकते हे सरकारला दाखवण्यात आलं। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पहिले उपोषण केले, त्यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी कोल्हार येथे सकल मराठा समाजाच्या वतीनं उपोषण करण्यात आलं होतं। शासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनावर उपोषण मागे घेण्यात आलं होतं, परंतु आरक्षण मिळाल्याशिवाय सुरू करण्यात आलेलं आंदोलन थांबणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आला। मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालंच पाहिजे, त्याचबरोबर मराठा आणि कुणबी भेदभाव न करता सरकारनं गांभीर्याने विचार करून मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करावं याच प्रमुख मागणीसाठी तसेच मनोज जरांगे यांना पाठिंबा म्हणून उपोषण सुरू केलं असे परखड मत ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील यांनी मांडले आहे। दरम्यान बुधवारी उशिरा लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे पाटील यांनी भेट दिली। SRB न्यूजसाठी संतोष बोरुडे, कोल्हार भगवतीपूर। त्याच्या आरक्षणाला ज्या लोकांनी विरोध केला, नारायण राणे असतील, रामदास भाऊ कदम असतील, छगन भुजबळ आणि गुणवंत सदावर्ते यांनी पहिल्यापासून मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला, त्यांचा निषेध म्हणून आज आम्ही या प्रकारचा त्यांचा निषेध नोंदवत आहोत। त्या सगळ्यांच्या नावाच्या पाट्या या गाढवांना घालून आम्ही निषेध व्यक्त करतो आहोत। सकल मराठा समाजाच्या वतीने कोल्हारमध्ये आजपासून साखळी उपोषण चालू केलेलं आहे आणि ह्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून सकाळपासून इथं अनेक जण येऊन गेले आणि अनेक जणांनी इथं या साखळी उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याकरता मनोज जरांगे पाटील गेले 7 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे। त्यांची प्रकृती अतिशय खालावलेली आहे। मंत्रिमंडळाचा फक्त एक फार्स चालू आहे का बैठक चालू आहे, विचार विनिमय चालू आहे, अजून वेळ द्या, पण यांना किती जरी वेळ दिला तरी हे चाल ढकलपणा करू राहिलेला आहे। ज्याप्रमाणे त्यांना हे सरकार जसं हे अनैतिक मार्गाने गद्दारीने जसं महाराष्ट्रामध्ये सरकार आलेलं आहे त्याप्रमाणे त्यांना हे वेळ काढूपणा चालवलेला आहे आणि मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत जरांगे पाटील जोपर्यंत उपोषण सोडत नाही तोपर्यंत हे कोल्हार मधलं हे साखळी उपोषण आहे हे चालूच राहणार आहे। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा।
आज कोल्हार भगवतीपूर सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाचा पहिला दिवस आहे। जरांगे पाटलांचं उपोषण चालू होऊन 7 दिवसापेक्षा जास्त काळ होऊ नये, सरकारला कुठलीही सद्बुद्धी आलेली नसून त्यांची प्रकृती सातत्याने खालवत आहे, तरी सरकार कुठल्याही प्रकारची मागणी मान्य करीत नसल्याने आणि दिवसेंदिवस समाजाच्या विरोधात काही नेते विचित्र प्रकारे भाष्य करीत आहे। त्या सर्व नेत्यांचा जो समाजाला मानत नाही त्याला आजपासून आमचा समाज मानत नाही। या सर्व नेत्यांचा निषेध म्हणून आम्ही एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन इथे केलेलं आहे। योग्य व्यक्तींच्या पाट्या लावून त्यांना योग्य प्रकारे उपमा दिलेल्या आहेत। इथून पुढे जो कोणी समाजाचा नेता स्वतःला मानत आहे आणि जो समाजाच्या विरुद्ध भाष्य करीत आहे याच्यापेक्षाही जास्त वेगळ्या पद्धतीने त्यांच्याविषयी आंदोलन केले जाईल आणि अशाच प्रकारे पुढे या आंदोलन केले जाईल याची त्यांनी दखल घ्यावी आणि सरकारला लवकरात लवकर सरकारने या आंदोलनाची दखल घेऊन जरांगे पाटलांच्या उपोषणाची दखल घेऊन लवकरात लवकर JR काढून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा एवढी सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि एवढी सरकारला विनंती करतो आणि थांबतो। जय शिवराय। आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं, एक मराठा लाख मराठा। आमचं आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे, आम्हाला कोणी विरोध करू नये एवढीच एक आमची प्रामाणिक भावना आहे। आमच्याही सर्व दुःख आम्ही सर्व समाजाने समजून घ्यावे, जो आम्हाला विरोध करेल त्याची आम्ही याच पद्धतीने धिंड काढू हे सर्व नेते मंडळींनी लक्षात घ्यावे व आम्हाला उग्र रूप धारण करण्यास भाग पाडू नये ही सर्व समाजाच्या वतीने कोल्हार भगवतीपूर मराठा सकल मराठा मोर्चाच्या वतीने मी सर्व सरकारी नेत्यांना आव्हान देतो व थांबतो। एक मराठा, लाख मराठा, एक मराठा, लाख मराठा। जय शिवराय। ना नेते ना पक्ष, मराठा आरक्षण हेच आमचं लक्ष। कोल्हार भगवतीपूर गावामध्ये नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली असून त्यांनी जर गावात प्रवेश केला तर आता हे जे 4 गाडवाची मिरवणूक काढण्यात आली तशी त्यांचीही मिरवणूक काढण्यात येईल। तेव्हा कोणत्याही नेत्यांनी कोल्हार भगवतीपूरमध्ये जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत प्रवेश करू नये। एक मराठा, लाख मराठा। काल आपण गाव बंदची हाक दिली आणि काल संपूर्ण गाव 100% दिवसभरासाठी बंद राहिलं। मी आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या व्यापारी बांधवांचे परत एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी आत्ताच आपल्या 2 महिला भगिनींनी आपलं मनोगत व्यक्त केलं। ताईंची तळमळ आपल्याला, दोघी ताईंची तळमळ आपल्याला दिसली आणि खऱ्या अर्थाने कोलार आणि आपल्या प्रवरा परिसरामध्ये आंदोलनाला खरी सुरुवात झाली असं म्हणावं लागेल, कारण आज महिलांचा सुद्धा सहभाग याच्यामध्ये आहे। मागच्या वेळी आपण उपोषणाला बसलो आणि जरांगे पाटलाचं उपोषण संपल्यानंतर सोडल्यानंतर आपणही आपल्या कोलारमधील आमरण उपोषण थांबवलं, परंतु 30-40 दिवसामध्ये कुठलीही प्रगती आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून झालेली दिसली नाही। म्हणून परत एकदा जरांगे पाटील आमरण उपोषणास बसले आणि आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय तीव्र आंदोलन, त्यामध्ये कॅन्डल मार्च असेल, साखळी उपोषण असेल, असे रस्ता रोको असेल, असे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाले। आणि आता कुठंतरी असं वाटतंय की सरकारला थोडीशी खडबडून जाग आली, कारण आता काही नेत्यांना कोणाला डेंग्यू झालाय, कोणाला काय झालाय, कारण आता ते कोणी राजीनामे देत आहे, म्हणजे सगळ्यांना धाक मराठा समाजाचा उभा राहिला आणि मराठ्यांचे काही आमदार खासदार आज राजीनामे देत आहेत। चला उशिरा का होईना त्यांना जाग आली, कारण सगळ्यांना दिसतंय का 2024चे इलेक्शन डोळ्यासमोर आहे आणि आता या मराठा समाजाच्या आक्रोशाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे। आज आपण यांच्याबरोबर सामील झालो नाही तर उद्याच्या निवडणुकीत हे लोक आपला बहिष्कार करतील, आपल्याला मतदान करणार नाही। ह्या धाकाने का होईना आज थोडेफार मराठी नेते जे आहेत ते आरक्षणाच्या बाबतीत थोडे बोलू लागले। आजही मीटिंग झाली आणि त्या ठिकाणी मी काल म्हटलं की भुजबळ साहेबांच्या बद्दल मी कालही बोललो की भुजबळ साहेबांनी आम्हाला नक्की खुलासा करावा की त्यांनी अशी कुठली भाजी विकली आणि कुठं पिकवली होती का जे हजारो करोड रुपयाचे मालक झाले। मग तसे जर आम्हाला व्यवसाय त्यांनी सुचवला भाजी विक्री आणि उत्पादनाचा, तर आम्ही शेतकरी याचा आहोत, आपणही तशीच भाजी पिकू तर जेणेकरून आपल्या हजारो करोड रुपयाच्या मालमत्ता होतील, मग आपल्याला आरक्षणाची गरज राहणार नाही। तर त्यांनी आम्हाला तो निरोप द्यावा की बाबा तुम्ही हे धंदा करा, म्हणजे आपणही तसे करोडपती हो। आजही त्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केल्याच्या बातम्या आहेत।
मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचा परत एकदा या ठिकाणी निषेध करतो. सगळ्या मराठा समाजाने वेळोवेळी सांगितलं की आम्हाला ओबीसीचं आरक्षण कमी करून आपल्याला आरक्षण नकोय, आमच्यासाठी वेगळं आरक्षण सरकारने द्यावं, ही आपली रास्त मागणी आहे. त्याचा विचार सरकारने जरूर करावा. आज आपण सर्वजण खूप मोठ्या संख्येने, कालच्या 4 पट 5 पट म्हटलं तरी आजची उपस्थिती आहे. मी विशेष आभार मानीन महिला भगिनींचे की पहिलं आंदोलन असेल तर त्यामध्ये आपल्याकडं महिला सुद्धा सहभागी झाल्यात आणि त्याच्यामुळं सगळ्यांनाच थोडंसं एक हुरूप आलं. आणि खऱ्या अर्थाने मी सांगितलं जसं की आपल्या प्रवरा परिसरामध्ये आंदोलनाची सुरुवात आज झाल्यासारखी वाटते. आपल्या एवढ्या मोठ्या उपस्थितीबद्दल आपण सगळेच तुमचे मनापासून आभार व्यक्त करावे तेवढे थोडे आहेत. उद्या पासून साखळी उपोषण आपण सुरू करतोय. जे कोणी इच्छुक असेल झुंबरशेट कुंकलोळ मार्केटमध्ये हायवेच्या कडेला तिथं टेंट टाकलेला आहे. किमान रोज 10 ते 12 लोकांनी साखळी उपोषणामध्ये सहभागी व्हावं. ज्यांची इच्छा असेल उपोषणात सहभागी व्हायचे त्यांनी आपले जे कार्यकर्ते जितू पाटील असतील, अमोल खर्डे असेल, स्वप्नील निबे असतील यांच्याकडे आपले नावं द्यावेत. आणि जोपर्यंत जरंगे पाटील उपोषण सोडत नाही किंवा सरकार आपल्याला आरक्षण देत नाही मराठा समाजाला, तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे. त्यासाठी आपल्या सर्वांच्या मदतीची आणि सहभागाची आवश्यकता आहे. तर आपण मोठ्या संख्येने त्यामध्ये सुद्धा सहभाग घ्यावा. शांततेमध्ये आपल्याला हे आंदोलन करायचंय. जरंगे पाटलांची प्रकृती खालवत चाललेली आहे. मी आई भगवती चरणी प्रार्थना करेल की त्यांना आई चांगलं आरोग्य देव, उत्तम आरोग्य देव. त्यांच्या भरोश्यावरती आपला संपूर्ण मराठा समाज एकत्र आला आणि आज एवढा मोठा लढा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारला. मध्यंतरी काही नेते, मराठी समाजाचे गैर मराठी नेते सुद्धा काही बरबडले. मी काय बोललो की नारायण राणे सारखे लोक की जे भ्रष्टाचाराचे एवढे त्यांनी पैसा कमावला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून, आज ते सांगतात की म्हणजे बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न करतात की 96 कोळी मराठा वेगळा, कुणबी वेगळा, अशा प्रकारे आपलेच मराठी लोक बोलायला लागले. कारण त्यांना आरक्षणाची गरज नाही. त्यांच्या मी सांगितलं की 100 पिढ्या बसून खातील एवढी माया त्यांनी जमवलेली आहे. आणि अशा लोकांना आत्ताशी कुठं जेव्हा ते वातावरणची गळ, रामदास कदम असतील त्यांनी सुद्धा आरक्षणाच्या बाबतीत हाच मुद्दा मांडला की जरंगे पाटील कोण आमच्यासाठी आरक्षण मागणार, आम्ही मराठा आहे, आम्हाला आरक्षणाची गरज नाही. या हरामखोरांनी सगळा भ्रष्टाचाराचा पैसा कमावलाय आणि त्यामुळे त्यांना खरंच आरक्षणाची गरज नाही. त्यांनी ते घेऊ नये, परंतु इतर समाजाला त्यापासून वंचित ठेवण्याचा त्यांना कुठला अधिकार नाही. तर या मराठा नेत्यांचे सुद्धा आपण या निमित्ताने त्यांचाही निषेध करतो. त्याचबरोबर मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या इतर नेत्यांचाही आम्ही निषेध करतो. आमची मागणी रास्त आहे. एकेकाळी मराठा समाज हा देणारा समाज होता, 18 पगड जातींना सांभाळणारा, आधार देणारा समाज होता. परंतु आपल्या या राजकीय लोकांच्या म्हणजे कूटनीतीने आणि स्वार्थापोटी मराठा समाज हा माग पडत गेला. आणि आज जो मराठा समाज लाखोचा पोशिंदा होता, जो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणतात, त्याला आज मागणी करण्याची, हात पसरण्याची वेळ आली. ही शोकांतिका आहे. आणि याचा निषेध म्हणूनच आपण या सर्व नेते मंडळींचा, ज्यांनी आपला वेळोवेळी वापर करून घेतला मराठा समाजाचा मतासाठी फक्त, यांचा परत एकदा आपण या ठिकाणी निषेध करू. अशीच एकजूट आपली कायम राहिली पाहिजे. भविष्यामध्ये जे काही आंदोलनाची दिशा ठरेल जरंगे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली, त्यामध्ये आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला एकत्र येण्याची वेळ आली तर असंच सगळ्यांनी एकोपा दाखवावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. परत एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. हा मोर्चा शांततेत पाडल्याबद्दलही आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आरक्षण घेतल्याशिवाय आपण मागं हटणार नाही. सरकार सुद्धा आता खडबडून जागं झालेलं आहे. आणि आजच बातम्यांमध्ये ते पण सांगत होते की 11,000 का 13,000 कुणबीचे दाखले ज्यांचे सापडलेत, ते पण निजाम स्टेट म्हणजे त्यावेळीच विदर्भ मराठवाडा जे निजामांच्या अखत्यारीतलं राज्य होतं, तिथल्या लोकांचे ते दाखले सापडलेत आणि त्यांना फक्त कुणबीचे सर्टिफिकेट दिले जातील असं शासन आता टीव्हीवरती मुख्यमंत्री बोलतायत. तर ही मागणी आपल्या सगळ्यांना अमान्य आहे. म्हणजे जरांगे पाटील म्हटले तसे एका भावाला द्यायचं आणि एकाला द्यायचं नाही असं होता कामा नये. सरसगट सगळ्या मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे अशी आपली मागणी आहे. सरकारने याची गंभीरपणे दखल घ्यावी, अन्यथा भविष्यामध्ये हे आंदोलन आणखी चिघळलं जाईल आणि मग सरकारच्या आवाक्याच्या बाहेर सर्व गोष्टी जातील. तरी आपल्या सर्व नेते मंडळींनी याची गंभीर दखल घ्यावी, मराठ्यांना लवकरात लवकर आरक्षण द्यावं, ही आपल्या सर्वांची मागणी सरकारपर्यंत जावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. उद्याच्या साखळी उपोषणामध्ये ज्यांना यायचंय तर त्यांनी सहभाग नोंदवा. आणि ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी SRB न्यूजला
सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.